नमस्कार सर्वांना. तर आता आम्ही कॅरम बोर्ड खेळतोय. म्हणजे ब्लॉगची सुरुवात आम्ही कॅरम खेळता केलाय. घरातलं सर्व फ्री झालो. हा विचार केला थोडं कॅरम खेळूया, चालू सुट्टी पण आहे. मग घे नंतर टाक, कामाला थोडी लागूया टाक, आपल्याला. जास्त नको टाकू, थोडी टाक. ऑलरेडी आहे हा भरपूर आहे. स्लिपरी खेळायला पण पाहिजे ना, बरोबर होतंय. आणि आज काय आम्ही जेवण बनवलं नाही, विचार केला का मक्का खाऊया आणि हे आपला शेंगा. रात्रीचं जेवण भरपूर हेवी झालेला, खूप नाही मी तरी जेवलो असतो, पण आता कसं नाश्ता पण केला ना. नाश्ता पण केला, कांदा पोहा खाल्ले सकाळी. आणि सकाळी इथे गेलो, मी नाश्ता केला आणि वाशीला गेलो होतो. मसाल्याचे पॅकिंग राहिलेला ते सर्व आणायला गेलो होतो. विचार केला का घरी गेल्यावरतीच आपण ब्लॉग सुरुवात करूया ब्लॉगला. तर आता मस्तपैकी घरी आलोय मी आणि अर्धा तास झाला मला घरी येऊन पॅकिंग मटेरियल सर्व आणून. आणि आता 3:45 वाजलेत आणि आम्ही बसलो खेळायला. स्नेहाचं पण सर्व कामं झालेली घरातली. चिकन किती भारी लागत होतं ना. भारी लागत होतं ना, आवडला ना. भरपूर. सानू मक्का खाते, इथे लिचू पण मक्का खाते. तिला पप्पा सोबतच खायचं. आता कसं थंडीचा सीझन झालाय ना, ते शेंगा खायला मक्के खायला मस्त वाटते. चला या मक्का खायला या. जाडूवाला मग काय छान ज्यूस आहे, म्हणजे भरलेलं आहे असं. हा म्हणजे गोड आहे. आवडला तुला मक्का? चला आता मग सोंगट्या टाक इथं. तर आता आम्ही कॅरम खेळतोय. थोडंसं आम्हाला मार्केटमध्ये पण जायचं आहे, क्रोमामध्ये. खेळा काय लिचू, तुला पण खेळायचं आहे? रागवली मी माझ्यावरती. घे मक्का घे. कचरा बघ किती करते. हम्म. बघा बोलते बघ, कचरा करते ती. ए कचरा करते, घाण करते ती बस. अरे कॅमेरा पकडून खेळता नाही नीट. पण बरं आहे ना, कॅरम बोर्ड आणलाय ना तेव्हापासून मस्त, म्हणजे असा टाइम निघून जाते ना. आम्ही डेली 2 तरी तास देतो ना. तर सानू सोबत पण खेळायला भेटते ना आम्हाला. चांगलं कसं आता कुठे जात नाही, फ्रेंड्स सगळे आपला आपला. आणि आता थोडेसे काय केसेस होतात, त्याच्यामुळे आम्ही चांगलं कुठेच पाठवत नाही बाबा. आणि टाइम पण कसा निघून जाते काही समजत पण नाही, बरोबर ना. आता केसेस झाले माहिती आहे खूप सारे, मुलींना हे करून नेतात किडनॅप. किती नवी मुंबईमध्ये झालंय हे केस आता. पण सानू अशी पोरगी आहे का ती नेहमी आपल्या सोबतच असते. ती माझी गेलेली सोंगटे कधी गेली मागाशी. लगेच बोलतो माझी. एक गेम झाला आमचा, सानू हारली म्हणून तिने जागा चेंज केली. आम्ही दोघांमध्ये टाय झालाय. चला आता परत करू. मग मम्माला पण नवीन प्लेस. आता एक शेवटचा असा गेम केला तर जायचा आपल्याला, पनवेलमध्ये पण जायचं आहे, महिंद्रा फायनान्स मध्ये. तर आता ना आम्ही लगेच बरोबर. तर आता ना आम्ही महिंद्रा फायनान्समध्ये आलो होतो. तर महिंद्रा फायनान्समध्ये का आलो होतो ॲक्च्युली काय आलं माहिती आहे का, घाईमध्ये ना आम्ही माईक विसरलो. तर इथे ट्रॅफिक गाड्या वगैरे चालतात, तर तुम्हाला क्लिअरली व्हॉइस आपला ऐकायला येणार नाही. तर चला आता आपण घरी गेल्यावरती बोलूया. घरी आहोत. आणखीन आम्ही महिंद्रा फायनान्समध्ये का गेलो होतो पनवेलला हे सांगतोच तुम्हाला, पण त्याचा अगोदर पटकन चहा बनवू द्या, कारण तो माझा टर्न आहे. मी चहा बनवते. लेट पण झालंय. सानू हे पाहिजे ते पाहिजे, काय ना काय मार्केटमध्ये थांबून आलो. अर्धा तास लेट झाला, तर ठीक आहे. तर चला झटपट पटापट चहा बनवूया. तर फायनली आता मी चहा घेतलेला आहे, मोनॅको. तुम्हाला आवडते मोनॅको? कुठला क्रॅक जॅक? हा क्रॅक जॅक आवडते मला. 50-50 आवडते. अच्छा, खारा असते म्हणून मला आवडते. आणि म्हणजे स्नेहाला आवडते. तुला नंतर मला आठवलं का तुला क्रॅक जॅक मला हे नाही आवडत. तुम्हाला क्रॅक जॅक का 50-50? दोन्ही ना. मला मोनॅको आवडते. बरोबर. मोनॅको. अरे याच्यामध्ये कसं मीठ असते ना, म्हणून मस्त वाटते ना बघायला.
आणि आता आम्ही तुम्हाला सांगतो, थोडंसं चहा सांडलं बघा इथे. करेन मी क्लीन राहू. तर आता आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही पनवेलला का गेलो होतो. तर पनवेलला ना आम्ही आपली जी रिक्षा आहे ना आपली, महिंद्रा फायनान्सला गेलेलो. हा महिंद्रा फायनान्समध्ये गेलो होतो. जी आपली रिक्षा आहे ना आपण EMI वरती घेतलेली 5 वर्षासाठी. आणि आता रिक्षाला काहीतरी 2.5-3 वर्ष होत आले. 2.5-3 वर्ष होत आली. नाही 3 वर्ष झाले आय थिंक ना. 2.5 वर्ष आली. 2.5 सप्टेंबर मध्ये झाले ना. तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2.5 वर्ष झाली घरी. 2.5 वर्ष पूर्ण झालेले. तर आम्हाला कसं होतं माहितीये का, आता बघा मध्ये आम्ही खूप सारे ऑर्डर वगैरे घेत होतो. आमचा हेच प्लॅन होता की आपण लवकरात लवकर ते सगळं क्लिअर करावं, कारण खूप लोड येतोय. जे मंथली आमचे जे EMI जातोय, रेंट जातोय, यांना द्यायचे, त्यांना लाईट बिल वगैरे खूप खूप लोड येत होता. तर आम्ही दोघांनी ठरवलेलं की आपण काय पण करून या वर्षी ते क्लिअर करायचं आहे. आणि त्याच्यामुळेच आम्ही हे केला. तर आम्ही आज जाऊन ते क्लिअर करून आलो. एक लोड होता ना खतम झाला, कारण 8,000 मंथली भरायचा म्हणजे खूप लोड होता आपल्याला. आणि जेव्हा आपण घेतलेला झिरो डाऊन पेमेंट वरती घेतलेला, 0 डाऊन पेमेंट वरती. आणि मेन म्हणजे इंटरेस्ट रेट भरपूर होता त्यांचा. काहीतरी 23% नाही 26% 26%. विचार करा किती, म्हणजे आपल्याला त्रिपट पैसे भरायचं होतं त्यांचे. त्यांचं तसंच असतं ना प्रत्येकाचं. आता आपल्याला गरज असते, आपण घेतो, पण एक प्रकारे फसतो आपण. पण ते फायनान्स आहे ना, बँक नाही, असं आहे. म्हणून ते जास्त त्याचा इंटरेस्ट रेट असते. तर आम्हाला खूप टेन्शन होता की एकदाशी आपण मिटवूया, म्हणजे ते क्लोज करूया, म्हणजे प्रॉब्लेमच नाही राहणार पुढे. तर आज आम्ही गेलो महिंद्रा फायनान्स मध्ये आणि फायनल हलका वाटतं ना. किती वर्षापासून आपण भरतो, अजून आपल्याला 2-2.5 वर्ष भरावं लागलं असतं ना. आणि परत NOC बद्दल पण त्यांना विचारलं, कारण आपण आता लोन क्लोज केलाय ना, तर कधी भेटेल. तर त्याही सांगितलं का 15 दिवसामध्ये तुम्हाला NOC मिळून जाईल. पण NOC घ्यायला तेही सांगितलं तिथं वडखलला जायला लागेल. वडखलला ब्रांच आहे, तिथनं आपण रिक्षाचं ते लोन केलेलं आहे. तर मग तिथनं जाऊन घ्यायला लागेल ते सांगितलं. बोला. आता काम आहे, आता काम आहे भरपूर आम्हाला. जेवण बनवते पटकन काहीतरी झटपट आणि जेवूया आणि मग कामाला लागूया. कारण काम म्हणजे काय माहितीये का, आपला मसाला तयार करायचा. ऍक्च्युली आम्हाला ना आज शनिवार आहे, आजच्या दिवशी आम्हाला मसाला तयार करायचा होता. पण ते कामामुळे तर राहून गेला. कारण आम्हाला सर्वात पहिले मसाला कसा आहे, आपण रविवारी पण बनवू शकतो. कारण बघा आज पण कुरिअर सर्व्हिस बंद असते. तर शनिवारी आणि रविवारी आपला कसं कुरिअर सर्व्हिस बंद असतो. तर आम्ही ठीक आहे आज थोडंसं रेस्ट करूया, उद्या मग जे काय असेल काम. आम्ही काय विचार केला का शनिवारी पण कुरिअर सर्व्हिस बंद असते, तर मग आपला पहिला बँकेचा जो रिक्षाचा आहे तो काम करूया. तसं उद्या पण आपण मसाला बनवू शकतोय. तर आता आम्हाला काम आहे, म्हणजे तो मसाला तयार करायचा आहे. स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर देणारच, तुम्ही आमच्याकडनं ऑर्डर करू शकता. 100 किलो मसाला आम्ही तयार करणार आहोत. ते दरवेळेस करतो. आता हे काही नवीन नाहीये की 100 किलो मसाला, आपल्यासाठी नवीन नाहीये. म्हणजे नवीन आपले सबस्क्रायबर जॉईन होत असतील युट्यूब फॅमिली, त्यांना अरे 100 किलो मसाला कसे दोघे बनवतात. तर खरंच आम्हीच बनवतो. आता लास्ट टाइम पण एक छोटी क्लिप टाकलेली आहे. आणि स्टार्टिंग पासून करत आलो, आम्हाला सवय पण झाली आता. तर 4 दिवस आता आम्ही खूप बिझी असणार, परत पॅकिंग हे ते, आज रोस्ट करायचं आहे, मग ते तसंच असतं ना. तरी पण खूप जणांना असं वाटत पण असेल का हे दोघे जण कसं काय बनवतात म्हणून. तर कसं आहे माहितीये का, ते बोलतात ना, हालात सब कुछ सिखा देते, परिस्थिती माणसाला शिकवते. बरोबर. तर हे सर्व आम्हाला परिस्थितीने शिकवलेलं आहे. आणि मसाला हा आपला एक म्हणजे ब्रँड आहे. म्हणजे आपण 0 पासून स्टार्ट केला, तेव्हा काहीतरी आपलं थोडं स्टेबल झालो, तेव्हा आपण मसाला स्टार्ट केला होता. आणि आज आपण बघा, आता पण तुम्हाला मी असं म्हणजे आता विषय निघला म्हणून सांगते, पहिला आपण मसाला किती किलो बनवलेला? 5 किलो. 5 का 2.5 किलो? 5 किलो नाही, 3 किलो. तर सर्वात पहिले ना आम्ही मसाला 3 किलो बनवला, मग त्याच्यानंतर 5 किलो बनवला, मग त्याच्यानंतर आम्ही 10 किलो असं एक आपण हे केलेलं, थोडं ऍड करत गेलो. मग नंतर चांगला रिस्पॉन्स मिळाला तुमचा सगळ्यांचा. 25 नंतर 50 नंतर 100 वरती आलो. आणि 100 वरतीच आहो. आम्ही असं प्लॅन करतो, विचार पुढे बघू, पुढे जे काय होईल आम्ही ते तुम्हाला सगळं शेअर करू. बरोबर. तर कसं आहे माहितीये का, आता आम्ही हे पण विचार केला की होण्याच्या अगोदर काहीच सांगायचं नाहीये. जे काय होतील ते नंतर तुम्हाला तर दिसणारच. काय बघा ना, आता रिक्षा आम्ही क्लोज केली, सांगितलं तुम्हाला. ते जर आम्हाला क्लोज करायचं आहे, ते तुम्हाला अगोदर तुम्हाला सांगितलं असं. कसं माहितीये, काही गोष्टी थांबतात काही कारणाने. तर त्याच्यामुळे आम्ही विचार केला का आपण एकदा रिक्षा क्लोज करूया, मग डायरेक्टली आपण युट्यूब फॅमिलीला सांगूया आपण रिक्षा क्लोज केली. आणि ते फायनली आजचा दिवस आहे, आज आपण रिक्षा क्लोज केलेली आहे.
तर चला आता मस्तपैकी आता आपल्या पुन्हा कामाला लागूया आणि कामाला लागण्याच्या अगोदर सर्वात पहिले सर्वांनी बोला जय श्री महाकाल. तर आता रात्रीचे 9:30 वाजलेत आणि आम्ही मस्तपैकी जेवायला बसलोत आणि लोणचा स्नेहाच्या ह्याच्यातून खाली पडला. राहू दे ना, जाऊ दे ना, मी एवढं पाठ घेते, एवढं घेऊ शकते, असं काय नाही. जेवायला बघा मस्तपैकी व्हेज पुलाव बनवलाय ना स्नेहाने, रायता पण टाकू इथे साईडला एक. हा टाक ना, चालेल ना? नीट टाक, ती पाडू नको. अच्छा आता तुम्ही बना सासूमा, सासूबाई. सासूबाई का, असंच मी बोललो दिसला म्हणून. तर चला आता मी मस्तपैकी जेवायला बसतो. तुला पाहिजे सॅलड चालू आहे? सॅलड नाही बनवलं, सॉरी, दहीचं काय बनवलं? सॅलड, सॅलडच सॅलडच बोलतोय, रायता. हा चला घ्या स्टार्ट तर कर. चला आता आम्ही जेवायला बसतो. मस्त बघा महाकाल बाबा किती भारी दिसतात तुम्हाला सर्वांना. दर्शन करते तुम्ही महाकाल बाबांचे. चला जेवूया. बापरे, आत्ताच कुकर मधनं बाहेर काढलं काय, किती गरम आहे. मस्त लागते थंडीमध्ये, गरम गरमच माहिती आहे ना. छान झालं. आम्ही रेसिपी दाखवलेली आहे खूप वेळा ना. काय बघा मस्त वाटते एकदम. किती छान असं बघा, एकदम भारी. तर आता मस्तपैकी आमचं जेवण चाललंय. आज कसं आमचा व्हेज डे आहे, म्हणजे माझा स्नेहाचा काय 1 महिन्यानंतर उपवास तर सुटणारच आहे. पनीरचं काहीतरी करणार, नको पराठे ते वगैरे पनीर बनवलेला खाऊन मी कंटाळा विचार आलाय केलेला. ना. पण आता आपल्याला मसाले वगैरे बनवायचे पटकन शॉर्टकट मध्ये, असं काय होईल ते बनवणार. सानू पण मस्त जेवते बघा. सानूला सानूचा मला पण पुलावचं dishes हा, आवडत नाही, फक्त एक आहे की सानूला पुलावचे कुठलेही डिशेस आवडेल, पण ती खाणार आता, पण सानू खाते हे खूप हा. छान आहे माहितीये का ते. सोडणार नाही. हा. तर चला आता आम्ही मस्तपैकी जेवून घेतो. जेवण बघा संपला सगळा, झटपट पटापट मस्त फिनिश, झालेलं एकदम पोट एक भरला. नंबर. आणि आज आहे ना आम्ही आताच म्हणजे ऑफ कॅमेरा बोलत होतो, आज कमेंट्स बघायला मिळाले सानूसाठी की हा. तुम्ही सानूला एकटे सोडून जाता, तर बरोबर, please हा. सांगू नका. तर खरंच आम्हाला पण फील झाला आणि बरं वाटला की तुम्ही एवढी काळजी दाखवतात हा, सानूसाठी. तर खरंच कारण thank आम्हाला पण you. आता जेवता वेळी आम्ही कमेंट्स बघितलं तर आम्हाला थोडंसं फील झालं का हे हा, बरोबर बोलायला आहे, नाही हे पाहिजे. आपल्याला शेअर नाही करायला पाहिजे. कारण आता कसं आपली एवढी मोठी युट्यूब फॅमिली आहे, हा. प्रत्येक जण आपला चांगला विचार करते असं नाहीये ना. खूप हा. सारे आपले हेटर्स आहेत जे आपल्याबद्दल निगेटिव्ह विचार करतात, तर त्यांच्यासाठी आपण नेक्स्ट टाइम पासून नाही सांगणार असं आणि काय. थँक्यू सो मच, तुम्ही आमचा एवढा विचार केला सानू बद्दल एवढा सानूबद्दल. झाला. आम्हाला कसं बरं आपण वाटलं. कसं असतं माहिती, आपण जेव्हा ब्लॉगिंग करतो ना आपण बोलून जातो, आपल्याला ते समजत समजत नाही. नाही, बरोबर. आणि एडिटिंग हा. करताना पण यांना एवढं काय वाटलं नाही, कारण ते हे एडिटिंग करतात तर ते आम्ही सोबत आणि कशी तेव्हा- घाई असते ना एडिटिंग करता वेळी, आपल्याला अपलोड करायची, आजची आज Daily व्हिडिओ vlogging केली पाहिजे. टाकायचंय, हा. तर त्याच्यामध्ये मला पण काही समजलं नाही, पण तुम्ही आता कमेंट केलं तेव्हा आम्हाला विचार करण्यासारखं म्हणजे वाटलं, हा बाबा हे जे आपली युट्यूब फॅमिली मध्ये एकदम Share बरोबर करायचं बोलतात. चुकीचं आहे, हा. बरोबर बोलतायत प्रत्येक जण की तुम्ही असं काही शेअर करू नका. सानू एकटी असते असं काय असते. आता नेक्स्ट टाइम आम्ही तसं मग तिला सोडणारच नाही एकटी. हा, बरोबर. कुठे आज आम्ही गेलेलो बघा पनवेलला, तिला घेऊन गेलो. सोबत कारण घेऊन याच गेलो होतो. reason मुळे हा. की खूप सारे कमेंट्स आले, बरोबर आहे हा. की कधी ती कंटाळते 5-10 मिनिटासाठी, ठीक आहे, पण कारण पहिले आपण जेव्हा व्हिडिओ पब्लिक केली तेव्हा एकच कमेंट होती, पण आता थोड्या वेळ बघितलं जास्त आले. जास्त मग कमेंट सगळ्यांचं आले. concern हा. हेच होतं की सानूला एकटी सोडू नका, बरोबर नाही. आता तुम्ही जे आम्हाला सांगितलंय त्याच्यावरती आम्ही विचार करू म्हणजे ते तसंच आता केलं फॉलो ना, करू. आज आपण केलं, हा. तिला घेऊन गेलो बघा. आता उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेल की सानूला पण आम्ही सोबत पनवेलला घेऊन गेलो, काम होतं आपल्या हा. महिंद्रा बँकेचा. बरोबर. तर 1-2 तास लागते तेव्हा मी सानूला घेऊन जाणार. एक 5-10 मिनिटाची गोष्ट असेल हा. तर ठीक आहे ना, जवळच्या जवळ हा, गेलोय. बरोबर. पण आता तिला एकटी सोडणार नाही. आता थँक्यू सो मच, तुम्ही नेहमी आम्हाला एक फॅमिली सारखं सजेस्ट करताय आणि जेव्हा चांगल्या गोष्टी शेअर करतात ते बघा मी बोलते ब्लॉग मध्ये, हा. आम्ही बोलतो. आणि एखादे कधी निगेटिव्ह बोलतात लोक तेव्हा जास्त वरती गेलं तेव्हा पण बोलतो, हा. आणि खूप चांगलं वाटलं तेव्हा पण बोलतो. थँक्यू सो मच, तुम्ही सगळ्यांनी सानूसाठी एवढा विचार केला. तू पण बोल थँक्यू. बोलणार नाही. थँक्यू. मम्मी पप्पा Very सोबत good. येणार ना आता नेहमी, हा एकटीने राहायचं. ओके. तर आता रात्रीचे 11:15 वाजले ते बघा, हा टायमिंग. रात्रीचे 11:15 वाजलेत. आम्ही मसाला बनवतोय. सानू इथे बसली एकटीच खेळते, इथे लिचू तिचे पंख साफ करते आणि इकडे स्नेहाला तुम्ही बघताय मसाले गरम करते. 2 तास झाले आम्ही कामाला लागलोय दोघे जण. आता हा. थोडंसं आलं, एक अर्ध्या तासाचं अजून काम आहे. अजून अर्ध्या तासाचा, आणि जी आमची प्रोसेस होती ती सर्व झालेली आहे, फक्त भाजतोय ते तुम्हाला आम्ही एकदा दाखवतोय. नाही झोपले अजून. ए बाबा तू बाहेर जा, किती ओरडते तिला घेस. हा मस्त छान आहे, सुंदर आहे. हा तरी ते सर्व मसाले बघा भाजून घेते. क्वालिटी बघा
हिला बोलतात एक नंबर क्वालिटी. हे बघा आणि हे बघा सर्व असे मसाले भाजून घेते एकदम चांगल्या प्रकारे. पहिले ना आता मी माझा एक्सपिरियन्स शेअर करते. जेव्हा नवीन नवीन आपण मसाला बनवायला स्टार्ट केलेला हा. 2 वर्ष अगोदर, तर याचा मला एवढा त्रास व्हायचा, पण आता बघ एवढी सवय झाली ना अजिबात काय होत नाही. हा. म्हणजे कसं ते सायनसचा प्रॉब्लेम व्हायचा कंटिन्यू. मग डॉक्टर बोलले ते मिरच्यांचं काम असतं तुमचं भाजायचं वगैरे, त्याच्यामुळे असते. तर सर्व मसाले मस्तपैकी एकदम चांगल्या प्रकारे भाजून घेतलेले आहेत. आणखी नाहीत तर ते भाजल्यावरती आता बोलूया. तर बघा रात्रीचे 1:45 वाजलेत आणि सर्व मसाला मस्तपैकी पॅक करून झालेला आहे. आणि आता हा सर्व मसाला जो पॅक केलाय ना, हा मसाला सकाळी लवकर जाणार आणि ग्राइंड करून घेऊन येणार. बाकी सर्व तुम्हाला आता नेक्स्ट ब्लॉग असणार त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार. आणि आता आपण या ब्लॉगला एंड करूया. आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.